पंतप्रधान नरेंद्र मोदी युक्रेन दौऱ्यासाठी रवाना झालेत. त्याचवेळी मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला झालाय. 21 आणि 22 ऑगस्टला मोदी पोलंडमध्ये असतील. त्यानंतर 23 ऑगस्टला ते युक्रेनमध्ये जातील. 45 वर्षांनंतर भारताचा पंतप्रधान युक्रेनमध्ये जाणार आहे. त्याआधी युक्रेनने रशियाच्या मॉस्को शहरावर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केलाय. युक्रेनने मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला चढवलाय. रशियाने काल आणखी एक युक्रेन शहर ताब्यात घेतल्याचा दावा केलाय. रशियन सैन्याने सांगितलंय की त्यांनी पूर्व युक्रेनमधील न्यूयॉर्कचा ताबा घेतलाय, जो रणनीतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण लॉजिस्टिक हब आहे. हे संपूर्ण डोनेत्स्क प्रदेश काबीज करण्यात मदत करेल. रशिया आणि युक्रेन हे दोन्ही देश एकमेकांच्या भूभागावर कब्जा करण्याचा प्रयत्न करतायत. गाझामधील युद्धविराम प्रयत्नांदरम्यान इस्रायली सैन्याने काल आणखी 6 पोलिसांचे मृतदेह बाहेर काढले. गेल्या वर्षी 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हमासने केलेल्या हल्ल्यात ओलीस घेतलेल्या 250 लोकांमध्ये त्यांचा समावेश होता. त्यानंतर इस्रायलच्या प्रत्युत्तरादाखल कारवाईमुळे गाझा युद्ध सुरू झालं. पाकिस्तानहून इराककडे यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस इराणच्या यझद प्रांतात उलटली आहे. या अपघातात 35 जणांचा मृत्यू झालाय, तर 18 जण जखमी झाले. काल रात्री ही घटना घडली आहे. बसमध्ये एकूण 53 प्रवासी होते. त्यापैकी बहुतेक पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील लारकाना शहरातील होते. अपघातातील जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. बांगलादेशातील पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात वातावरण अधिकच चिघळलंय. बीएनपी नेत्याने भारताकडे मागणी केली आहे की शेख हसीना यांच्या विरोधात बांगलादेशातील आंदोलन दडपण्याचा कट रचल्याचा आरोप लावला जाऊ शकतो. शेख हसीना यांना कायदेशीर मार्गाने बांगलादेश सरकारकडे सोपवण्याचं आमचं आवाहन आहे. मलेशियाचे पंतप्रधान दातो सेरी अनवर बिन इब्राहिम सध्या त्यांच्या 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर नवी दिल्ली इथे आलेत. मलेशियाचे पंतप्रधान म्हणून इब्राहिम पहिल्यांदाच भारतात आलेत. अनवर इब्राहिम यांच्या भेटीमुळे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होणार असल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे मात्र अनवर इब्राहिम यांच्या संदर्भात सामाजिक माध्यमात ते हिंदू विरोधी असल्याची माहिती मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली आहे. अमेरिकेतील शिकागो इथे सोमवारपासूनच डेमोक्रॅटिक नॅशनल कन्व्हेन्शन सुरू झालंय. हे कन्व्हेन्शन गुरुवारपर्यंत चालणार आहे. शिकागो अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अध्यक्ष जो बायडन, फर्स्ट लेडी जिल बायडन आणि माजी परराष्ट्र सचिव हिलरी क्लिंटन यांची भाषणे झाली आहेत. कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी उपराष्ट्राध्यक्ष आणि राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्याकडे मशाल सोपवली आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डेमोक्रॅटिक पक्षाच्या संभाव्य उमेदवार कमला हॅरिस या इतिहास घडवणाऱ्या अध्यक्ष होतील असा विश्वास अध्यक्ष जो बायडन यांनी सोमवारी रात्री व्यक्त केलाय. डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन शिकागो इथे सुरू झालंय. यावेळी लोकशाही कायम राखण्यासाठी हॅरिस यांना मतदान करावे असं आवाहन बायडन यांनी मतदारांना केलंय. संपूर्ण जगाचं लक्ष वेधलेल्या अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणूक आता चांगलीच रंगतदार झाली आहे. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार भारतीय वंशाच्या कमला हॅरिस विरुद्ध रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यात लढत होणार आहे. आता ताज्या सर्वेक्षणांमध्ये 3 राज्यांमध्ये रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्यावर आघाडी मिळाल्याचं चित्र आहे. पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा कट्टरवाद्यांची दहशत पाहायला मिळतेय. कारण या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या ईशनिंदा निर्णयाच्या निषेधार्थ शेकडो कट्टरपंथी चक्क न्यायालयात दाखल झाल्याची घटना घडली आहे. पाकिस्तानचे सरन्यायाधीश काझी फैज इसा यांना एका अहमदिया व्यक्तीला ईशनिंदेच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. त्यामुळे कट्टरतावादी इतके संतप्त झालेत की त्यांनी सरन्यायाधीशांच्या शीर कलम करण्यासाठी 1 कोटी रुपयांचं बक्षीस ठेवलंय. ही घटना सोमवारी घडली आहे. पाकिस्तानने शाहीन 2 या आण्विक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. पाकिस्तानी सैन्य दलाची प्रसारमाध्यम शाखा इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स ने नुकतीच ही माहिती दिली आहे. ISPRच्या निवेदनात म्हटलंय की पाकिस्तानने भूमीवरून भूमीवर मारा करणाऱ्या शाहीन 2 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. हिंदुस्थानी वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोघे 5 जून पासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकले असतानाच एलन मस्क यांची स्पेसएक्स कंपनी 4 जणांना स्पेसवॉकसाठी अंतराळात पाठवणार आहे.
मोहीम अमेरिकेचे अब्जाधीश जेरेड इसाकमॅन यांनी प्रायोजित केली आहे. 4ही जण 26 ऑगस्ट रोजी अंतराळात उड्डाण घेतील. अमेरिकेतील टेक्सास राज्यातील ह्युस्टन मध्ये 18 ऑगस्ट या दिवशी भगवान हनुमानाच्या 90 फूट उंच मूर्तीची स्थापना करण्यात आली. भगवान हनुमानाच्या या मूर्तीला अभिषेक करण्यात आला. ही अमेरिकेतील तिसरी सर्वात उंच मूर्ती असल्याचं म्हटलं जात आहे. भगवान श्रीराम आणि सीतामाता यांची भेट घालून देण्यात भगवान हनुमानाची मुख्य भूमिका लक्षात घेऊन या मूर्तीला स्टॅच्यू ऑफ युनियन असं नाव देण्यात आलंय. आयसीसीने महिला T20 वर्ल्ड कप बाबत मोठा निर्णय घेतलाय. बांगलादेशामध्ये आयसीसी महिला T20 वर्ल्ड कपचं आयोजन होणार आहे. मात्र सध्या बांगलादेशातील परिस्थिती पाहता आयसीसीने वर्ल्ड कपचं ठिकाण बदलण्याचा निर्णय घेतलाय. आयसीसीच्या वेबसाईटवर दिलेल्या रिपोर्टमुळे हे कन्फर्म झालंय की बांगलादेशामध्ये होणारा महिला T20 वर्ल्ड कप आता संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवला जाणार आहे. देशांतर्गत शेअर बाजार बुधवारी म्हणजेच आज दिवसभर तेजीत होता आणि चांगल्या वाढीसाठी बंद झालाय. सेन्सेक्स 100 अंकांच्या वाढीसह बंद झाला आणि निफ्टी 70 अंकांपेक्षा अधिक वाढीसह बंद झालाय. आजच्या व्यवहारात सेन्सेक्स मधील 30 शेअर्सपैकी 17 शेअर्स वाढीसह तर 13 शेअर्स घसरणीसह बंद झालेत. तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 36 शेअर्स वाढीसह आणि 14 शेअर्स घसरणीसह बंद झालेत.